शालेय क्रीडा स्पर्धांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रणाली तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात पुणे विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। शालेय क्रीडा स्पर्धांची ऑनलाईन प्रणाली अद्याप सुरू न झाल्यामुळे स्पर्धांच्या नियोजनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षकांना खेळाडूंची माहिती ऑनलाईन भरावी लागणार असून त्यासाठी मोठा कालावधी लागतो। त्यामुळे प्रणाली सुरू करण्यास होणारा विलंब आणखी वाढल्यास जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता महासंघाने व्यक्त केली। ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपत आला असतानाही प्राथमिक प्रवेशिका भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही। त्यानंतर ऑनलाईन नोंदणी, प्रवेशिका भरणे, जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करावे लागणार आहे। त्यानंतर विभागीय स्पर्धा आणि लगेचच राज्यस्तरीय स्पर्धांच्या तारखा असल्याने सर्व स्पर्धा वेळेत घेण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे। याशिवाय शाळेतील अनेक क्रीडा शिक्षकांवर SRAची ड्यूटी सोपवण्यात आली आहे। त्यामुळे ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यास आणखी विलंब झाल्यास क्रीडा शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण येणार असून स्पर्धांच्या आयोजनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि क्रीडा नुकसान टाळण्यासाठी शालेय क्रीडा स्पर्धांची ऑनलाईन प्रवेश प्रणाली लवकरात लवकर सुरू करावी अशी आग्रही मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। पुणे विभागीय क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे।